गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री दत्तपद्मनाभ सुषेण सदानंद श्री ब्रह्मानंदाचार्य गुरुदेवो नमोस्तुते। श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त। या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। स्थानाच्या अधिष्ठात्री देवतेला वंदन करून कळंगूट जनकल्याण महायज्ञाच्या या पवित्र व्यासपीठावरती उपस्थित या भागाचे आमदार तथा तुम्हा सगळ्यांचे नेतृत्व करणारे मायकल लोबो, या गावाच्या प्रथम मानकरी प्रथम नागरिक सौभाग्यवती गीता परब, सरपंचा गोन्साल्वेस आणि इतर सगळे आपले व्यासपीठस्थ महनीय मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सद्भाविक संत सज्जन समस्त देवगण आणि देवांगनांनो, प्रेमाचा जय सच्चिदानंद। आमच्यापेक्षा आज समुद्र जास्ती जोराजोरात बोलताना आपल्याला ऐकू येतो, पण ही समुद्राची भाषा कळणार कोणाला? असा कोण पुण्यवंत आहे की ज्याला ही समुद्राची भाषा कळेल? काय सांगू इच्छित असेल हा समुद्र आपल्याला? कसली गर्जना करतो आहे हा समुद्र? काय सांगण्याची इच्छा मनीषा मनात ठेवून परत परत खळखळताना तो आपल्याला दिसतो। आणि ह्याच सर्वांची चर्चा करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी बसलेले आहोत। संत हो, गोव्याची ही जी भूमी आहे, गोमंतक ही भूमी, ही गोव्याची भूमी सर्वार्थाने पुनः पवित्र अशा प्रकारची भूमी आहे। भारतातल्या कुठल्याही टप्प्यातल्या माणसाला तुम्ही विचारा, त्याला कुठे राहायला आवडेल, तर ते नक्कीच गोव्याचं नाव घेतात। आम्हाला गोव्यात राहायला आवडेल। जर समजा कोणालाही तुम्ही विचारलं की एक विश्रांती घेण्यासाठी किंवा एक मनाला मोकळेपणा देण्यासाठी तुम्ही कुठलं नाव घ्याल, तर नक्कीच आपल्या गोव्याचं नाव सर्वांच्या मुखी येतं। हा सगळ्या भारतभरचाच नव्हे तर विश्वभरचा अनुभव आहे। आणि या गोव्याच्या भूमीला जर समजा कोणत्या गावाने जर सुप्रसिद्ध केलेलं आहे, तर ते हे आमचं कळंगूट। हे जे कळंगूट गाव आहे, हे देवी शांतादुर्गेच्या आशीर्वादाने वसलेलं आहे। देवी तुम्हा आम्हा सर्वांना कित्येक वर्षे झाली सांभाळते आहे। आणि अशा प्रकारची ही जी कळंगूट नगरी आहे, देवीची नगरी, या कळंगूट गावामध्ये आज आपण सगळेजण देव स्थानापन्न झालेले आहात। आणि आपण सगळेजण या ठिकाणी बसलेले आहोत। आपलं सगळ्यांचं ध्येय एकच आहे, जनकल्याण। जो जो मनुष्य मात्र आहे, मग तो कोणत्याही धर्मातला असो, कोणत्याही पंथातला असो, कोणत्याही संप्रदायातला असो, स्त्री असो पुरुष असो, लहान असो मोठा असो, सत्ताधीश असो सत्ताधीश नसो, जो जो कोणी असेल त्या सर्वांचं कल्याण करणं हे आम्हा तुम्हा सर्वांचं आद्य कर्तव्य आहे। आणि म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी गर्दी केलेली आहे। या गोव्याच्या भूमीला एक फार मोठं निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे। आणि ही निसर्गाचं वरदान लाभलेली भूमी इतकी पवित्र आहे की पुराणांमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आपल्याला सापडतो। देवदेवतांनी सुद्धा आपल्याला उपासना करण्यासाठी जर सर्वोत्तम भूमी कुठली मानली, तर तो हो समुद्राचा काठ
किंवा हा बीच, या बीचवरतीच परमेश्वराचं उपासना करण्याचं स्थान आपल्या ऋषीमुनींनी का बरं निवडलं, यालाही फार मोठं विज्ञान आहे. समुद्राचा हा जो काठ आहे, या ठिकाणी बघा, आपण उभं राहिल्यानंतरच थांग सागराकडे आपलं लक्ष लागलं तर आपलं मन कसं मोकळं होतं. घरातली असलेली सगळी दुःख जी आहे ती थांग पसार होऊन जातात, वाऱ्याच्या ओघाने वाहून जातात. समुद्राच्या त्या लाटांनी एकदम सगळं आपलं दुःख जे आहे ते आपण विसरून जातो. एवढी किमया जी आहे ती या बीचवरती आहे. एवढंच काय, भगवान शिवशंकर ज्यावेळी हलाहल विष प्याले, ते हलाहल विषप्राशन केल्यानंतर त्यांच्या अंगाचा नुसता दाह होऊ लागला, अंगाची लाही लाही व्हायला लागली. आज कसे आम्ही सगळेजण दुःखाने एकदम, आमचा सगळ्यांचा संसार जो आहे तो दुःखग्रस्त आहे, भयग्रस्त आहे, तसं भगवान शिवशंकर ते हलाहल प्राशन केल्यानंतर अगदी व्यथित झाला होता, दुःखी झाला होता. आणि अशा या भगवान शिवशंकरांच्या स्थितीला उत्तर म्हणून कोणी सर्प आणून, शांत म्हणून सर्प आणून गळ्यात घालायला सांगितले. सर्प घातले तरीही त्यांचा दाह शांत होईना. कोणी सांगितलं मस्तकावरती चंद्रमा धारण करा, तरीही त्यांचा दाह शांत होईना. कोणी सांगितलं त्यांना मस्तकावरती तुम्ही गंगा धारण करा, अगदी शांत असलेली गंगा माता, तरीही त्यांचा दाह शांत होईना. पण ज्यावेळी महादेवांनी, भगवान शिवशंकरांनी श्रीरामाचं नाव घ्यायला सुरुवात केली, त्यावेळी श्रीरामाचं नाव घेतल्यानंतर म्हणजे नामस्मरण केल्यानंतर हळूहळू 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 कंठामध्ये धारण केलेला हा नीलकंठ, त्याने ते सगळं हलाहल म्हणजे विष जे आहे ते त्याला शांत करायला लागलं. त्या विषाची बाधा हळूहळू सहन करण्याजोगी झाली आणि करता 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 तो जो दाह होत होता तो नुसत्या रामनामाच्या गजराने शांत झाला. केवढी ताकद नामस्मरणाची आहे पहा. आणि अशा प्रकारचं हे रामनाम मनामध्ये पुटपुटत असताना श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, असा रामनामाचा हुंकार, असा रामनामाचा जो ध्वनी आहे, असा रामनामाचा जो मनामध्ये पुटपुटणं जे आहे ते सतत अखंडितपणे भगवान शिवशंकर अखंडितपणे करतात. हरी आणि हर यामध्ये कोणताही भेद नाही, ते इथे सिद्ध होत असते. पण पार्वती माता जी होती, आम्हाला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आमचे नवरे इकडेचे तिकडे कुठेतरी झाले की लगेच आमच्या बायकांना संशय यायला लागतो. आणि त्याप्रमाणे आपल्या पार्वती माता ज्या आहे, एक उत्सुकतेच्या नजरेने, एक थोडासा आश्चर्याच्या नजरेने महादेवांना प्रश्न करू लागली. भगवान देवादिदेव महादेवा, सगळ्या देवांचा राजा अधिपती, सगळ्या देवांचा तू देव म्हणून तुला महादेव असं म्हणतात, असा हा तू महादेव, मग तुम्ही कोणाचं नाव घेता? असं मनामध्ये जे पुटपुटल्यासारखं करता, तुम्ही करता तरी काय? असं कुणाच्या संगतीमध्ये तुम्ही हसता? कधीतरी तुम्ही हसता, कधीतरी तुम्ही अगदी म्लान चेहरा करून राहता, कधीतरी तुमच्या मुखामधून काहीतरी मी पुटपुटता, कोणाशी बोलता, कुणाशी? कोणाच्या स्मरता नामाते, सत्य का सांगा नामाते, धरुनी ध्यान नित्य बसता, आपुल्या मनासवे हसता, कधी कधी उदासीन दिसता, क्षणभर स्थितीवरही नसता, सविनय पुसते आपणाते, सत्य का सांगा ना माते. असं भगवती प्रार्थना करू लागली. भगवान सांगा तरी, असं तुम्ही मनातल्या मनात करता काय? भगवान शिवशंकरांनी उत्तर दिलेलं आम्हा तुम्हा सर्वांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. महादेव म्हणाले, देवी, हे जे मी काय करतो आहे
ते जर तुला समजून घ्यायचं असेल, तुला माहिती पाहिजे असेल, तर ती तुला मी माहिती देऊ शकत नाही. त्यासाठी माझं शिष्यत्व पत्करलं पाहिजे, मला तू मान्य केलं पाहिजेस. आणि ज्या दिवशी तू माझी शिष्या होणार त्या दिवशी मी तुला हे सगळं सांगणार. बायकोच ती म्हणाली, शिष्य व्हायला काय प्रॉब्लेम आहे, मी होते आत्ताच्या आत्ता. चला ठीक आहे म्हणाले, एवढी जर तुझी इच्छा आहे तर भगवती पार्वतीला भगवान शिवशंकर बरोबर घेतले आणि कुठे गेले हो? मंदिरात, कैलासास? अजिबात नाही. ते आले, ते या समुद्राच्या काठावरती येऊन शिलाखंडावर बसले. किती पवित्र जागा! भगवान शिवशंकरांनी आपली आत्मीय पत्नी जी आहे तिला आपल्या जगातलं जे हृदगत आहे, या जगाचं सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं ज्ञान देण्यासाठी जागा जी निवडली तो हा बीच. या बीचचं सामर्थ्य हे आहे. भगवान शिवशंकरांसारखे देवादी देव सुद्धा आत्मज्ञानाची दीक्षा देण्यासाठी, उपासनेची दीक्षा देण्यासाठी, आत्मोन्नती घडवण्यासाठी ज्या स्थानाची निवड करतात तो हा आमचा समुद्राचा काठ आहे. आणि अशा या शिलाखंडावरती बसून भगवती पार्वतीला आत्मज्ञानाची दीक्षा भगवान शिवशंकरांनी दिलेली आहे. काय महात्म्य असेल या बीचचं! आणि म्हणूनच सांगतो, तुम्ही आम्ही आज जे नुसतेच या ठिकाणी बसलेले आहोत, खरोखरच भगवान श्री आपो नारायणाच्या सान्निध्यात तुम्ही आम्ही सगळेजण बसलेले आहोत. हा जो समुद्र आहे, हा जो रत्नाकर आहे, या रत्नाकरामुळे ही जी सगळी जी काही आपली पाप जी आहेत ती धुवून टाकण्याची क्षमता त्या रत्नाकरामध्ये आहे. किंबहुना तो आमचा सगळ्यांचा बाप आहे. आपण त्याला त्या पद्धतीने बघितलं पाहिजे, मानलं पाहिजे. आणि अशा प्रकारचा हा आमचा बाप तुम्हाला आम्हाला सगळ्यांना टाहो फोडून सांगतो आहे की आपली ही जी स्थान आहे, हे जे पवित्र अशा प्रकारचं स्थान आहे, ही जी माझ्या सान्निध्यात उभी असलेली जागा जी आहे ती, हे माझ्या सुपुत्रांनो, तुम्ही अपवित्र करू नका. टाहो फोडून सांगतो आहे, तुम्ही ती शुद्ध ठेवा, तुम्ही ती पवित्र ठेवा. माझ्या सान्निध्यामध्ये तुम्ही परत परत या. ते पांढऱ्या पायाचे लोक माझ्या सान्निध्यात येत आहेत, पण तुम्ही काय येत नाहीत. तुम्ही काय या ठिकाणी मला एकदम परांगमुख केलेले आहात. तुमची मला गरज आहे. तुम्ही माझ्या सान्निध्यामध्ये येऊन बसा आणि मला खात्री आहे ते येऊन या ठिकाणी भोगविलास चालवतील. पण तुम्ही येताना माझ्याकडे ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् अशी गायत्रीची वदगणा करणाऱ्या, अशा प्रकारच्या वेदमंत्रांचे उच्चार तुमच्या मुखामधून होणारे आहे आणि मला संतुष्ट करणारे आहे. म्हणून तुम्ही माझ्या जागेवरती यायला पाहिजे. तुमची मला खरी गरज आहे असा तो समुद्र नारायण आम्हाला टाओ फोडून सांगतो आहे. हे भारतीयांनो, हे कळंगूट वासियांनो, हे समुद्राच्या काठी वास करणाऱ्या सगळ्या देवांगनांनो, देवांनो, तुम्ही समुद्राच्या काठी राहता. हे समुद्राचं आपल्याला मिळालेलं जे वरदान आहे ते उपासना करण्यासाठी संपूर्ण गोव्यातील सगळी जनतेपेक्षा सगळ्यात भाग्यवंत जनता जर कोण असेल तर ते तुम्ही कळंगूटकर मंडळी आहात. कारण या भगवंताने तुमच्यावरती अधिक कृपा केलेली आहे. आणि असं जर भाग्य तुम्हाला आम्हाला सगळ्यांना लाभलेलं आहे तर त्या भगवंताची उपासना करायला आम्ही मागे का म्हणून व्हावं? ही गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानात ठेवली पाहिजे. आम्ही जे या बीचचं आत्ताचं वर्णन बघतो आहोत, आत्ताचं चित्र जे बघतो आहोत, हे पाश्चात्यांनी उभं केलेलं चित्र आहे. जर विदेशामध्ये तुम्ही कुठेही गेलात, विदेशाच्या भूमीवरती असलेले समुद्र जे आहेत त्यांच्या बीचवरती तुम्ही गेलात तर हेच चित्र तुम्हाला तिकडे बघायला मिळणार. मग तिकडे आणि आपल्या या पवन पावन शांतादुर्गेच्या सान्निध्यात वास करणारा हा जो समुद्राचा काठ, त्याच्यामध्ये फरक तो काय? आपल्या भारतामध्ये हे जे सगळे विदेशी लोक येऊ द्या, आपल्या भारतातले सुद्धा लोक येऊ द्या, परंतु या ठिकाणी आल्यानंतर आपली संस्कृती त्यांना दिसली पाहिजे. किंबहुना आपली संस्कृती आम्ही त्यांना इथे शिकण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. एक काळ भारताचा असा होता
की जपान वगैरे सगळ्या प्रदेशातले, अमेरिकेसारख्या प्रदेशातले, ऑस्ट्रेलिया सारख्या प्रदेशातले लोक या ठिकाणी भारत भूमीवरती नालंदा आणि तक्षशिलेच्या त्या मोठ्या युनिव्हर्सिटी आपल्या या भारत देशामध्ये होत्या, ॲडमिशनसाठी अशा रांगा लावत होत्या, आम्हाला ही विद्या शिकायची आहे म्हणून. एवढे महान पवित्र आणि एवढा महान इतिहास आपल्या जोडीला असताना सुद्धा आज सगळेजण आम्ही जे लोक आहोत एवढे दुर्भागी बनलो, एवढी आम्ही परिणिती खाली करून घेतली की आम्ही विदेशातल्या लोकांचं जे काही अध्ययन आहे, विदेशातल्या लोकांची जी काही संस्कृती आहे ती आम्ही आमच्या परिसरामध्ये इतकी वाढवून ठेवलेली आहे. या परिसरातून मी एकदा महादेवाच्या स्थापनेला बागामध्ये गेलो होतो. तिथून परतत असताना असं वाटलं की मी जर्मनीमध्ये आहे किंवा मी कुठेतरी आणखीन कुठल्या तरी फॉरेनच्या देशामध्ये आहे. ते एवढाच पट्टा क्रॉस करायला मला जवळजवळ पाऊण तास लागला आणि हे सगळं चित्र